मी कोणती गोष्ट करायला गेले आणि त्याच्यामध्ये गडबड झाली नाही असं कधी होऊच शकत नाही. आज मला केसांसाठी हेअर मास्क तयार करायचा होता. रेडी केलं, फक्त त्याला मिक्सरमध्ये लावायचा होता. तर मी काय केलं, सगळं मोठ्या भांड्यामध्ये लावून टाकलं, पण बारीक काय झालं नाही. मग पुन्हा मला छोटं भांडं घ्यावं लागलं. त्याच्यामध्ये सगळं ट्रान्सफर करून पुन्हा एकदा पेस्ट करावी लागली. त्याच्यामुळे भांड्यांचा पसारा काय विचारूच नका. मग ते झालं आणि मग आता केसांना लावायला घेतलं. तशी माझी केसं जी बघाल ना, खूप जास्त अशी फ्रीझी आहेत. आणि हे सगळा करण्याचा खटाटॉप ह्याच्यासाठी, कारण की माझी समोरची जी केसं आहेत ना, क्राऊन एरिया तुम्ही बोलू शकता, इथे ना माझी केसं खूप जास्त विरळ झालेली आहेत. अक्षरशः केसांची स्किन दिसायला लागलेली आहे. त्याच्यामुळं कोणतीही हेअरस्टाईल करताना मला 4-5 वेळा विचार करावा लागतो. बहुतेकदा मी अशी मोकळीच केसं सोडते, पण कधी केस समोर अशी क्लिप वगैरे लावायचं झालं तर मी अजिबात लावत नाही, कारण ते चांगलंच दिसत नाही, समोरून पूर्ण स्किन दिसते. हेअर मास्क कसा बनवलेला आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट नक्की करा. आणि मी लावतच होते, तितक्यात नवरा बोलला, थांब मी लावून देतो. मलाच प्रश्न पडला की आज सूर्य उगवला तरी कुठून. म्हणजे ठीक आहे, चल एवढा बोलतो, एवढं जरा जास्तच बायकोवर प्रेम आलं, म्हणजे ठीक आहे लावू चल. पण लावता सुद्धा येत नव्हतं. मग त्याला पहिले सांगितलं कशा प्रकारे लावायचं आहे ते. त्याच्याने त्यांनी लावलं, असं एक एक छोटी छोटी केसांचे सेक्शन घेऊन लावायचं, त्याच्याप्रमाणे त्यांनी लावलं. मग राहिलं होतं ते मी लावून टाकलं. तसं माझा नवरा सगळ्या गोष्टीमध्ये मला मदत करतो, पण त्याचे नखरे सुद्धा तेवढेच असतात. असो, हा हेअर मास्क मी 1-1.5 तास केसांमध्ये ठेवला आणि मस्त धुवून काढला. आणि तुम्ही बघू शकताय कसली केसं झालेली आहेत माझी, खूप सॉफ्ट झालेली आहेत, सिल्की झालेली आहेत आणि थोडी सरळ सुद्धा मला वाटेल. आणि जो फ्रीज होता ना तो पूर्णपणे कमी झालेला आहे. आणि पाठून नवरा कसा बोलायला लागला, किती ती शायनिंग मारतेस. तर मी त्याला उत्तर दिलं, तुम्ही एवढं केसांना हेअर मास्क लावलास ना आता, मग केस माझी जरा जास्तच चमकायला लागलेली आहे. केसांचा मस्त गुंता काढून घेतला आणि मग माझी फेवरेट हेअरस्टाईल केली. तुम्ही सुद्धा अशीच केसं बांधता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग भेटते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.